आज आपण मातीच्या भांड्यामध्ये चिकनचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत। बिडा लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा त्याची चव काही निराळीच असते, खूप चविष्ट बनते। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। तर हे मातीचं भांडं आपण विकत आणल्यानंतर ते तसंच न वापरता सीझनिंग करून घ्यायचं आहे। हे मातीचं भांडं मी सीझनिंग केलेलं आहे आणि दिवसाला एकदा तरी मातीच्या भांड्यात किंवा बिडा लोखंडाच्या भांड्यामध्ये एखादा पदार्थ शिजवून घ्या, त्याला चवसुद्धा चांगली लागते आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते खूप छान असते। मातीचं भांडं योग्य पद्धतीने सीझनिंग कसं करायची ही माहिती हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, इत्रूजच्या सणासाठी मातीच्या भांड्यामधलं बनवूया चिकन। 600 ग्रॅम चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून मीडियम पीस केलेले आहेत। तर ह्याला आपण प्रथम मसाला सगळा लावून घेणार आहोत। तर इथे 2 टीस्पून भरून बॉटल मसाला घेतलेला आहे, तुमच्याकडे मिक्स मसाला असेल तो लावा। अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून भरून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून धने पावडर घेतलेली आहे इथे। आणि इथे मी लिंबू वापरणार आहे। तर घरी लिंबू जरी नसला तर मागील एका व्हिडिओमध्ये लिंबूचा ज्यूस वर्षभर कसा वापरायचा तर इथे हे क्यूब केलेलं आहे। तर 1 क्यूब घेतलेला आहे, म्हणजे अर्धा लिंबू तुम्ही वापरायचा आहे। 100 ग्रॅम दही घेतलेली आहे, आंबट दही नाही वापरायची। आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी चिकनला मीठ लावणार नाही, तर कांदा जेव्हा आपण परतून घेणार शिजवणार तर कांद्यामध्ये मी मीठ घालणार आहे। तर हे छान मॅरिनेशन करण्यासाठी आता ठेवून देऊया, तोपर्यंत दुसरी तयारी करूया। 1 टीस्पून शहाजिरे घेतलेले आहे, तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकता। आणि दुसरे सगळे खडे मसाले, 1 मोठी वेलची, लवंगा, काळी मिरी, तेजपत्ता, दालचिनी आणि हिरवी वेलची, तर हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। त्यानंतर 2 मोठे कांदे, 2 छोटे बटाटे, 1 मोठा टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरची, हे सगळे आपण आता कापून ती तयारी करून घेणार आहोत। तर कांदा बारीक चिरून असा घेतलेला आहे। पण मातीच्या भांड्यामध्ये आज चिकन बनवणार आहोत, तर 2 चमचे प्रथम तेल घातलेलं आहे, त्यानंतरच गॅस सुरू करायचा आहे। तर अगदी आणि लाकडाचा स्पॅच्युला वापरायचा आहे, स्टीलचा वगैरे चमचा वापरायचा नाही। तर इथे आता गॅस लावणार आहे आणि अगदी मंद आचेवरती आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत। तर तेल छान पसरवून घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे, तर खडे मसाले आपण तेलामध्ये घालणार आहोत, त्यामुळे खड्या मसाल्याचा जो सुवास असतो तो तेलामध्ये चांगला त्याच्यामध्ये उतरतो, त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे आपल्या चिकनच्या करीला किंवा कोणत्याही जेवणाला त्याची छान टेस्ट येते। तर आता हा खडा मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे। तर त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालणार आहोत आणि कांदा देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मातीच्या भांड्यात जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा मंद आचेवरती किंवा थोडीशी एकदम फास्ट गॅसवरती शिजवायचं नाही। 1 टीस्पून भरून मीठ घालायचं आहे। मीठ कांद्यामध्ये घातल्यानंतर कांदा लवकर मऊ होतो, त्यामुळे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि झाकण देऊन 2 मिनिटं शिजवून घेऊया। आता 2 मिनिटांनंतर आपण पाहूया, कांदा मस्त मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीचं जे वाटण करून घेतलेलं, ताजं वाटण करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे। पुन्हा 2-3 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढूया। कांदा संपूर्ण शिजलेला आहे, थोडासा लालसर रंग आला पाहिजे कांद्याला। त्यानंतर आपण टोमॅटो घालायचा आहे। इथे मी टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, तुम्ही प्युरी करून टोमॅटोची घातली तरी चालेल। आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा झाकण देऊन टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं। आमच्या वसईच्या अशाच नवीन आणि अलग ट्रेडिशनल रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या वसई किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही रेसिपी मिस होणार नाही। तर आता आपण टोमॅटो छान मऊ झालेला आहे, त्यामध्ये हे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं
छान मॅरिनेशन झालेलं आहे, 15-20 मिनटं झालेली आहेत. तर ते आपण चिकन संपूर्ण आता काढून घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे मातीच्या मडक्याला लाकडी स्पॅच्युला वापरायचा आणि मातीचं भांड्याला पकडण्यासाठी गरम असल्यावर एखादा कपडा घ्यायचा. आता हे चिकन संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण बटाटा घालणार आहोत. तर बटाट्याची मी सालं काढलेली नाही, त्यामुळे हे चिकनमध्ये बटाटा फुटत नाहीत आणि जे बटाट्याला सालीच्या मध्ये जे सत्व असते, जीवनसत्व, ते निघून जात नाही. तर त्यामुळे ते सुद्धा सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर झाकण देऊन 2-3 मिनटासाठी हे शिजवून घेऊया. अगदी कमी गॅसवरती आपण हे चिकन शिजवत आहोत. तर 3 मिनटं झालेली आहेत आणि चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण जे चिकन मॅरिनेशन करायला ठेवलेलं त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ते चिकनमध्ये ह्यामध्ये ओतायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण देऊन 7-8 मिनटासाठी हे शिजवून घेणार आहोत. 7-8 मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं आहे आणि खाली ते लागलं पाहिजे नाही त्यासाठी थोडंसं चमच्याने अशा प्रकारे हलवायचं आहे. प्रत्येक वेळेला 7-8 मिनटानंतर झाकण काढून ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. असं मी 2 वेळा केलेलं आहे. तर आता पुन्हा एकदा 7-8 मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि छान रस्सा झालेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये रस्सा कमी वाटल्यास तुम्ही थोडंसं गरम पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. तर आता आपण बटाट शिजला आहे की ते पाहूया. फोर्कने बटाट अजून कच्चं आहे, जवळजवळ 50% शिजलेलं आहे. तर पुन्हा एकदा झाकण देऊन मंद आचेवरती शिजवून घेऊया. 8-10 मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करूया. त्यामध्ये आता गरम मसाला 1 टीस्पून मी गरम मसाला घालणार आहे पावडर आणि इथे थोडीशी कसुरी मेथी अशी गरम करून हातावर मॅश करून मी इथे घातलेली आहे. कोथिंबीर थोडीशी घालायची आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे पाणी कमी वाटल्यास थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. तर मला थोडासा रस्सा जास्त पाहिजे त्यामुळे मी इथे थोडंसं गरम पाणी घालत आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही रस्सा कमी जास्त करू शकता आणि चांगली उकळी घ्यायची आहे. आता छान उकळी आलेली आहे. आता आपण मीठ कमी जास्त आहे का ते चेक करणार आहोत. मीठ व्यवस्थित आहे. आता झाकण देऊन 4-5 मिनटासाठी आता शिजवून घेऊया. मातीच्या ह्या भांड्यामध्ये चिकन छान शिजत आहे आणि मस्त घरवर सुवास चिकनचा दरवळत आहे. स्पॅच्युलाने चिकन हे व्यवस्थित सावकाश असं हे अलगद ढवळून घ्यायचं आहे. आता बटाट शिजले की पाहूया. छान मस्त शिजलेलं आहे. हे पहा, बटाट शिजलं म्हणजे चिकन देखील शिजलेलं आहे. शक्यतो जुना बटाटा वापरला तर उत्तम. आता आपण कोथिंबीर घालूया आणि अलगद असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण लगेच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर देखील मातीचं भांडं गरम राहते त्यामुळे ही उकळी सुरूच आहे. शेवटची उकळी घेण्याअगोदर गॅस बंद करायचा आहे. तर ह्याच्यावर लगेच झाकण द्यायचं आणि 5 मिनटं असंच ठेवून द्या. मातीच्या भांड्यातलं मस्त झणझणीत असं हे चिकन आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही नक्की हे मातीतल्या भांड्यातलं चिकन बनवा. आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.